नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर मी आज इथं रेडी रांगोळी बनवत आहे. येणाऱ्या मार्गशीर्ष महिन्यासाठी रेडी उंबरापट्टी बनवत आहे. तर मी इथं आपला बॅनरचा कपडा घेतला आहे बेसला खाली, आणि तो 5 इंच रुंद आणि उंबऱ्याच्या मापानुसार 38 इंच त्याची लांबी आहे. आणि त्याच्यावरती मी असं आखून घेतलेलं आहे एकसारखे चौकोन चौकोन, आणि त्याच्यावरून मी हे फरची उलन चिटकवून रांगोळी डिझाईन तयार करत आहे. तर मी बॉर्डर लाईन रेड कलरची केली आणि मध्ये जो आहे तो पॅरेट कलर वापरलेला आहे चौकोनामध्ये, आणि आता त्याच्या आतमध्ये ऑरेंज कलर वापरत आहे. तर ही रांगोळी रेडी झाल्यावर खूप छान दिसते. आणि आपल्याला कसं सणासुदीच्या दिवशी उपवासाच्या ह्याच्यात वेळ खूप कमी मिळतो, मग ती रांगोळी काढायला वेळ होत नाही तेवढा. तर छोटीशी रांगोळी काढली, लक्ष्मीची पावलं किंवा स्वस्तिक बाजूला, आणि मध्ये ही उंबरापट्टी ठेवून दिली तर आपली वेळ खूप वाचतो, पटकन काम होतं. त्याच्यामुळं ही रेडी रांगोळी आजकाल खूप चाललेली आहे. तर आता मी ऑरेंज कलरच्या मध्ये येलो कलर वापरत आहे, असे छोटे छोटे डॉट डॉट बनवून. हे पहा, तर ते खूप छान दिसत आहे, उठून दिसत आहे डॉट डॉटमध्ये येल्लो कलरचे. आणि येल्लो कलरचे डॉट दिल्यानंतर बाजूनी गॅप राहिलेला आहे त्याच्यामध्ये मी मोती कलर वापरत आहे. मोती कलर तर बाजूनी लावल्यामुळं आहे तो मधला कलर एकदम जास्त उठून दिसत आहे, आणि ती उंबरापट्टी एकदम छान वाटत आहे मला. ही पायी तर रेडी झाली. तर मला तर ही पूर्ण होईल तशी खूप आवडलेली आहे, आणि मी उंबऱ्यामध्ये टाकून पण पाहिली, खूप छान दिसते. पटकन ठेवली तर वेळ वाचतो आपला. म्हणजे उपवास आहे, खूप कामं आहेत, तर पटकन होऊन जाते. किंवा हळदी कुंकवाच्या वेळेस पण अशी टाकली पटकन तर आपला खूप वेळ वाचतो. आणि ही बनवायला जास्त मटेरियल पण लागत नाही आहे, जास्त कमी साहित्यात होणारी आहे ही रांगोळी. आणि एकदा बनवली तर आपण धुवू पण शकतो, आपण तिला काही तसं हे नाही. तर ही पहा, इथं किती छान दिसत आहे रांगोळी. तर मी या रांगोळीचे अजून याचे वेगवेगळे डिझाईन पण आपण बनवू शकतो. ही उंबरापट्टी बनवलेली आहे मी, आणि दुसऱ्या पण डिझाईन मी बनवलेले आहेत, जसं की समईचे खाली समई स्टँड म्हटलं तरी चालते, किंवा मध्ये समई ठेवण्यासाठी बाजूनी. आणि असे कॉर्नर पीस पण बनवलेत, कॉर्नरला लावले की छान हाफ हाफ कॉर्नर असे छान दिसणार. हे पाहिजे तर सर्वच मी ठेवून दाखवले, तर किती सुंदर दिसत आहे. पटकन आवडले असेल तुम्हाला तर नक्की लाईक करा. थँक्यू.